तुझ्या पवित्र आत्म्याचा आदर करते, मान महिमा तुला देते, बोला मान महिमा तुला देतो, मी तुझा आदर करते, तुझा आदर करते, माझ्या जीवनात तुझा स्वागत करते, माझ्या जीवनात मी तुझा स्वागत करते, मी तुला धन्यवाद देते, मी तुझे कोटी कोटी आभार मनापासून अंतःकरणापासून मी तुझ्या आत्म्याला स्वीकारते, तुझ्या पवित्र आत्म्याला मी स्वीकारते, तुझ्या अभिषेकाला मी स्वीकारते, मी माझ्या जीवनात स्वीकारतो, माझ्या जीवनात स्वीकारते प्रभू, तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य मी त्या आत्म्याला, त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करते, त्या पवित्र आत्म्याचा आदर करते, मान महिमा युगाने युगाने माझ्याद्वारे तुला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य 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 पवित्र आत्म्याचं सामर्थ्य 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 पवित्र आत्म्याचं सामर्थ्य 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 ऐकण्यास कान दे, अंतःकरण उघडल्या जाऊ दे, आणि तुझा आत्मा त्या वचनाद्वारे माझ्यामध्ये उतरून येऊ, बोला त्या वचनाद्वारे तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये उतरून येऊ, अद्भुत प्रकारे माझ्यामध्ये उतरून येऊ, मी स्वीकारते, मी स्वीकारते, मी स्वीकारते पवित्र आत्म्याला, वचनाबरोबर माझ्यामध्ये आत्मा उतरून येऊ दे, तुझा पवित्र आत्म्याच्या वचनाने मला भरून टाको, मी आदर करत आहे, मी स्वीकार, आज तुझ्या वचनाने बोलतो, तुझं सामर्थ्य उतरवलेलं आहे, तुझ्या वचनाने आणखी भर 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 तुझ्या सामर्थ्य ना सुरेश तुझ्या नावाने मागतो काय, हालेलुया 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 हालेलुया. खरंच प्रियांनो, मी जीवनामध्ये एवढं सामर्थ्य मी अनुभवलं, वारावादपासून सामर्थ्य अक्षरशः माझ्या शरीरातून मला महसूस होते की काहीतरी फ्लो होते, काहीतरी शरीरातून आत्म्याचं फ्लो होत आहे, हालेलुया हालेलुया हालेलुया. कारण प्रियांनो, असं सामर्थ्य आमचा बापच आम्हाला देऊ शकतो, आणि ज्या गोष्टी मागत आहे त्या गोष्टी आमच्यामध्ये उतरत आहे, हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रगती करण्याचा तिसरा अध्याय, तिसरा अध्याय, मन लावून ऐका, या वचनाद्वारे अनेक आपण आत्म्याचा स्पर्श होतो. 1 ते 13 पर्यंत. प्रकटीकरण 3रा अध्याय
सारखी येथील ख्रिस्ती मंडळीला म्हणतो. सारखी येथील मंडळीच्या ज्योतिषालाही ज्याच्याजवळ देवाचे 7 आज्ञा आहेत, 7 तारे आहेत, ते असे म्हणतो. जी कृत्य मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सांगू. कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाण्यात आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारले, कसे ऐकले याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाही तर मी थोडासारखा येईल. मी कोणत्या गतीत तुझ्यावर चालू येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही अशी तोडकी नावे सारखी सेने तुझ्याजवळ आली. शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. तो विजय मिळवतो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला आहे. जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. आणि माझ्या पित्याजवळ व त्याच्या पितांसमोर मी त्याचे नाव बदलेन. आत्ममंडळांना काय म्हणतो हे ज्यांना कान आहे तो ऐकतो. फिलिपिया येथील ख्रिस्ती मंडळीला म्हणतो. फिलिपिया येथील मंडळीच्या दूतांना लिही. जो पवित्र व सत्य आहे, त्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडले आहे, कोणी बंद करू शकत नाही. शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाही. पहा, ते शैतानाच्या सभेचे असून आपल्याला योगी म्हणतात, पण तसे नाही. ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी त्यांच्या स्वाधीन करेन. पहा, ते येऊन तुझ्या पायाला तुला नमन करते व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळू नये असे मी करेन. हिराविषयीचे माझे वचन तू राखले आहे. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्याच्यापासून मी तुला राखते. मी लवकर येतो, तर मुकुट ठेवू नये, म्हणून ते तुझ्या जवळ आहे ते दूर धरून त्यामुळे तो जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. कधी बाहेर जाणार नाही. माझ्या देवाचे नाव स्वर्गातील माझ्या देवापासून उतरलेले नवे एरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हीच नाव आणि माझे नवे नाव लिही. आत्ममंडळांना काय म्हणतो हे त्यांना कान आहे तो मन लावून ऐका. ज्याच्याजवळ देवाचे 7 आज्ञा आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. डोळे बंद करा. जिवंत आहे असे तुझ्याविषयी डोळे बंद करा. पण तू मेलेला आहेस. डोळे बंद करून ऐका. आणि जे मन लावून ऐका. कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाण्यात आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारलेस, कसे ऐकलेस त्याची आठवण कर. ते जतन करून ठेव, पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. कोणत्या गटके तुझ्यावर चालू येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपले वस्त्रे विटाळली नाही अशी थोडकी नावे 7 दिवस येथे तुझ्याजवळ आहेत. शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. तो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केले. जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव होणारच. माझ्या पित्याबरोबर व त्याच्या पितांबरोबर मी त्याचे नाव करतो. मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. फिलिपिया येथील ख्रिस्ती मंडळीला म्हणतो, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, त्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि त्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. पहा, तुझ्या पुढे दार उघडले उघडून ठेवले आहे, हे कोणी बंद करू शकत नाही. शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले, माझे नाव नाकारले नाही. पहा, ते शैतानाच्या सभेचे असून आपल्याला योगी म्हणतात, पण तसे नाही. ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन, मी तुझ्यावर
असे मी करेन. हिराविषयीचे माझे वचन राखले आहे. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखले. यस आमेन. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दूर करू. यस आमेन. मी विजय मिळवतो. यस आमेन. मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. यस मी आमेन. बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरलेले नाव, यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची मंदिर. आमेन. आणि माझे नाव नवे नाव यस आमेन. त्याच्याला कान आहे तो. जिवंत बाप्पा, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या दोन गोष्टी तू सांगितलेल्या. तू आमच्यासाठी काय करणार आहे प्रगट केलेला आहे. जीवनाच्या पुस्तकातलं आमचं नाव खोडण्यात जाणार नाही. आमचे श्रव्य व्यर्थ जात नाही. तू स्पष्ट प्रकारे बोललेला आहे. आमच्यासाठी ते दार उघडलेलं आहे. नवीन यरूशलेम हे नाव यहूदाची नगरी धन्यवाद देवा. हे वचन माझ्यासाठी होतं. तुझं प्रेम माझ्यासाठी तू व्यक्त केलेलं आहे. तुझ्या नजरेत मी किती विशेष आहे. नानाच्या वस्त्राने तुम्हाला झाकलेलं आहे. तुझ्या जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलेलं आहे. प्रभू, माझा आत्मा, माझं जीवन तुझ्या हातात घेतलेलं आहे. प्रत्येकाने धन्यवाद द्या. त्याच्या नजरेत आमची ओळख विशेष आहे. त्याच्या नजरेत आम्ही विशेष आहोत. प्रभूला तुझ्यासाठी दार उघडलेलं आहे. तुझ्यासाठी उघडलेलं आहे.
अक्षरशः आता पण माझ्या शरीरामध्ये ते सामर्थ्य मला महसूस होते. हालेलुया, हालेलुया. कारण की जिथं आत्मा उतरतो तिथं पूर्ण मोकळी. हालेलुया. आता सध्या तर माझ्या शरीरामधून ते सामर्थ्य मी महसूस करत आहे. हालेलुया. 12 वाजल्यापासून होतं, 12:30 पासून सामर्थ्य होतं, कंप्लीट आता पावले करून. हालेलुया, हालेलुया. तो आमच्यामध्ये वचन किती सुंदर होतं, किती सुंदर होतं. कुठं आमंत्रण आहे आम्हाला, कुठं योग्यता आमची आहे, कुठं आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये आमची कोणती काय एंट्री आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. साधी गोष्ट नाही आहे. जिथं आत्मा होतो, काही गोष्ट बोलतो, तो आत्मा आमच्यामध्ये ते काम करतो. हालेलुया. परत एकदा मी वाचते. ये धंदे ये सुनो, ये बंधन ये सुनो. हालेलुया, हालेलुया. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्या ज्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझे कृत्य मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. तू जागरूक हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता देवामध्ये जगिकता चालत नाही, जगिकता चालत नाही, मेलेल्या गोष्टी चालत नाही. मेलेल्या गोष्टी म्हणजे काय आपण शिकलो, काय मेलेल्या गोष्टी म्हणजे, मेलेल्या गोष्टी म्हणजे जग जगातल्या गोष्टी. हालेलुया, हालेलुया. जग जगातल्या, आता म्हणायचं प्रभू मी जगाची नाही, मी तुझी आहे. बोला, मी जगाचं नाही मी तुझा आहे. मी आजपासून जगाची नाही तुझी आहे. मी आजपासून जगाचं नाही मी तुझा आहे. मला दाखवते घरी गेल्यानंतर पण आत्म्याने तुम्ही भरा. आमेन. घरी गेल्यावर प्रगटीकरणाच्या सामर्थ्याने तुम्ही बाप्पा, भरा. आमेन, आमेन. तुम्ही भरा. आमेन. वेगवेगळ्या प्रकारे देवाचा आत्मा तुमच्याशी आमेन, आमेन, आमेन. मला लगातार प्राप्त करू वाटतं. आमेन. वचन वाचू वाटतं. आमेन. तो आत्मा तुमच्यामध्ये उतरून आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. तर की तुम्ही काय कबूल केलं, मी जगाची नाही, मी जगाचा नाही. कोणाचा आहे? ख्रिस्ताचा आहे. कोणाचा आहे? ख्रिस्ताचा. फक्त ख्रिस्ताचा आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहे मला ठाऊक आहे. तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर, कारण तुझे कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली आहे. यास्त तू कसे आई घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव, पश्चाताप कर, कारण तू जागृत न झालास तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझवर येईल तुला कळणार. हालेलुया. मृतवत म्हणजे ज्या परिस्थितीसाठी तुम्ही येशूकडे प्रार्थना करता, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रदबदली करता, तेव्हा म्हणतो आता ते काय कर, सोडून दे. त्या तर गोष्टी होणार तुझ्या जीवनात, पण तुला जिवंत करण्यासाठी ते जिवंत आत्मा तुझ्यामध्ये काय करल, कार्य करल. हालेलुया. कसं कार्य करल, कसं कार्य करल, हालेलुया, कसं कार्य करल, जिवंत वचनाने तो तुझ्यामध्ये कार्य करल. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य तो तुझ्यामध्ये, आत्म्याचा अभिषेक तुझ्यामध्ये, आत्म्याची अग्नी तुझ्यामध्ये उत्तर. तर प्रियानो, आम्ही आमच्या मर्जीने चालणार नाही. हालेलुया. कारण प्रभू म्हणतो जे मृतवत आहे ते सोडून दे. त्याची काय करत मी, काय करत मी त्याचा बदलाव करल. त्या गोष्टी मी तुझ्या जीवनातून पुसून टाकल. पण आता त्या गोष्टीसाठी लढत बसू नको, त्या गोष्टीसाठी मागत बसू नको, त्या गोष्टीसाठी तू लढत बसू नको, त्या गोष्टीसाठी काय करू नको, आक्रोश करू नको. तर आक्रोश कशासाठी कर, तो माझ्या जवळ टिकून राहा. हालेलुया. त्याचा आत्मा माझ्यामध्ये वाढला,
त्याच्या आत्म्याचं प्रगटीकरण मला झालं पाहिजे, त्याच्या दानाने त्याने मला भरलं पाहिजे, असं सामर्थ्य त्याने माझे उतरवलं पाहिजे की मला उद्या काय होणार आज दिसलं पाहिजे. का तो माझ्यामध्ये जगणार आणि मी त्याच्यामध्ये जगणार. हालेलुया, हालेलुया. आता परिस्थितीसाठी रडणं बंद, संकटासाठी रडणं बंद, त्या मृतवत अवस्थेतल्या गोष्टी सगळ्या बंद. कारण प्रभू म्हणतो मी तुला आत्म्यात जिवंत केलेला. हालेलुया, हालेलुया. त्या गोष्टीचा तुला त्रास, त्या गोष्टीच्या वेदना तुला आता तू त्याच्याकडे लक्ष देणार नाही, कारण की मी त्या गोष्टी काय करते मुळासकट काय करते. हालेलुया. पण तुला काय करायचंय, तू कसं ऐकलं, तू कसं घेतलं, तू कसं अनुसरण केलं, याकडे काय करायचं, तुला लक्ष द्यायचं. हालेलुया, हालेलुया. प्रियाचं वचन काय म्हणत आहे, तू तर जागृत झाला नाही तर मी कसा येईल. आता असं नाही म्हणायचं की जाऊ दे आज प्राप्त झाली आता नाही करणार, नाही जाऊ दे आता उद्या प्राप्त करीन, नाही. प्रभू म्हणतात त्याच घटकेत मी येईल. हालेलुया. काय घेऊन येईल, तलवार. काय घेऊन येईल, कोणती तलवार, कोणती तलवार, कोणती तलवार. तलवार पण दोन, एक तलवार जीवन बदलणार. देव काय म्हणते, जिथं तुझं लेकरू चुकलं तिथं काय कर, काय कर. हालेलुया. काय कर, छडी मार. हालेलुया. अरे की त्याने काय व्हावं, जागृत व्हावं, त्याने सावधान व्हावं. हालेलुया. मग दुसरी तलवार कोणती, लेकरू चुकलं तर काय करतो आम्ही, काय करतो, कान पिळल्यानंतर काय होतं, वेदना होतात. काय होतात, कान पिळल्यानंतर होतात ना वेदना. काय होतात, मला चूक करायची नाही, मला बोला, मला चूक करायची नाही, मला चूक करायची नाही, मला जगीत ते चालायचं. नाही. मी उदाहरण दिलं तर चर्च मध्ये आलं की प्रार्थना बाहेर गेल्यानंतर जगीत नाही. आता होऊ शकत तू जगीत ते जाण्याचा विचार जरी केला तुम्ही काय कराल, तलवार तुझ्यावर चालवा, मी चोरासारखा येईल. कोणत्या घटकेस तुझ्यावर चालू नये तुला कळणार नाही. उदाहरण, आता तुम्ही घरी गेला, टीव्ही पुढे बसलाय, जगाच्या गोष्टीमध्ये राहून, उदाहरणार्थ तुमचं लेकरू पडलं वरून खाली, टाकीच पडलं. उदाहरणार्थ तुमचा नवरा गाडीवर पडला, हात मोडला, पाय मोडला, हानीने होणार, पण काय होईल, त्रास होईल ना, मनस्थिती काय होईल. तर काय आम्ही वचन कोणाला दिले, हालेलुया, कोणाला दिले. उदाहरणार्थ आपल्याला बलाम राजाचं उदाहरण पाहिजे. हालेलुया. बलाम राजा देवाचा दास होता का नाही, खरं सांगा, कोणाचा होता, देवाचा दास. देवात राहत होता, प्रार्थना करत होता, वचन वाचत होता. त्याला देवाच्या आत्म्याने सांगितलं काय कर, तू इस्रायल लोकांना शाप देऊ नको. म्हणजे त्याच्यामध्ये ते सामर्थ्य होतं की तो जे बोलायचं ते व्हायचं, त्याच्या मुखातून ज्या गोष्टी देव प्रगट करायच्या त्या व्हायच्या. हालेलुया, हालेलुया. मग राजाने काय सांगितलं, जा इस्रायल लोकांना काय कर, श्राप दे म्हणे. काय केलं, प्रमाण काढलं, बलाम राजाला लावून दिली, लय हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. हालेलुया. तू शाप दे त्या लोकांना म्हणे, तुला पैसा देईल, तुझं नाव हे करल. हालेलुया. तू कोणाचं काम करायचं. मग देव ते काम कोणत्या कामासाठी देतो, वरदान परमेश्वर कशासाठी देतो, कशासाठी देतो, त्याचं काम करण्यासाठी, जोरात, त्याचं काम करण्यासाठी. वाईट का चांगलं, चांगलं काम करण्यासाठी. बघा, चांगले काम करण्यासाठी वरदान देतो. मग बलाम राजाला वरदान कशासाठी दिलं, चांगलं काम करण्यासाठी. हा, हालेलुया. मग त्याच्या मनामध्ये लालसा आली, त्याच्या मनामध्ये लोभ आला, त्याच्यामध्ये जगातल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झाला. मग प्रियानो, परमेश्वराने
छान. हालेलुया. पण त्याने ऐकलं का? ऐकलं का? कधी कधी आम्ही पण ऐकत. हालेलुया. कधी कधी आम्ही पण ऐकत नाही. कधी कधी आम्ही पण मनाच्या गोष्टी करत राहतो, ज्या गोष्टी देवाला आवडत नाही. पण प्रियांनो, त्याचा दुष्परिणाम भयंकर होतो. हालेलुया. देवाने संदेशाद्वारे बलाम राजाला सावध केलं. पण त्यांनी काय करायचं होतं? वाईट सांगत होता का? चांगलं सांगत होता की ते लोक माझे तर तूही माझा आहे. मी जितकं तुझ्यावर प्रेम करतो तितकं मी त्यांच्यावर पण प्रेम करतो. कारण की देव जितकं पापावर करतो तितकं धार्मिकावर पण करतो, नीतिमानावर पण करतो. पण प्रियांनो, आमची थिंकिंग बदलणं गरजेचं आहे. यस, आमेन. हालेलुया. 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 कारण की प्रियांनो, बलाम राजाला देवाने सांगितलं तर त्याने ऐकलं का? नाही ऐकलं. मग शेवटी देवाने काय केलं? त्याच्या निवेदनाच्या हातात काय दिली? तलवार दिली. हालेलुया. आणि ते निवेदित कोणाला दिसत होते? फक्त गाढवाला. आणि तो गाढवावर काय होता? बसून काय करत होता? इस्रायल लोकांना शाप द्यायला चालला होता. देवाच्या लोकांपर्यंत जाऊ दे का? हालेलुया. हाही देवाचा आहे. देवाला यालाही मारायचं नाही, त्यांनाही मारायचं नाही. मग देवाने काय केलं? तलवार कोणाच्या हातात दिली? दिव्यदूताच्या हातात तलवार दिली. ती तलवार पाहिली गड्यानी. मग ते गाढव पुढे धक्कायला लागलंच नाही, पुढे चालायलाच नाही. त्याला मारतोय मारतोय. बलाम राजा चल चल, का बरं म्हणे तू धकत नाही? अक्षरशः शेवटी ते गाढव बोललं, अरे समोर तलवार घेऊन लोक उभे म्हणले, पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले लोक, देवदूतासारखे लोक तलवार घेऊन उभे म्हणे, पुढं जायचं नाही. हालेलुया. 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 तसा देव आमच्यामध्ये काय आणतो? हालेलुया. काय आणत? कारण की आम्ही कोणाला वचन दिलंय? हा, मग तो तलवार चालला पण जाणतो. हालेलुया. मग ती तलवार तुमचा नाश करण्यासाठी नाही, तुम्हाला बदलण्यासाठी. काय संकट येतात? भस्म करण्यासाठी नाही, पण परिवर्तन करण्यासाठी. हालेलुया. 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 मग हे परिवर्तन कोणाकडून असतं? देवाकडून असतं. काय काय सांगत बाई, मी किती प्राप्त होतो, किती प्राप्त होतो. काय माझं संकट? कदाचित माझं जीवन विस्कळीत झालं असेल, कदाचित मी देवाची आज्ञा मोडली असेल, कदाचित माझं जीवन त्याच्या नजरेत पडलं असेल, म्हणून त्यांनी काय केली? तलवार उचलली का? माझा नाश. हालेलुया. हालेलुया. आमच्यावर संकट आम्हाला भस्म करण्यासाठी नाहीये, तर तो परिवर्तन करण्यासाठी. हालेलुया. कारण की वचन काय म्हणत आहे? ऐकू, मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेत तुझवर येईल हे तुला कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही, अशी थोडकी नावे साधी केली येथे तुझ्याजवळ आहे, ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरते, कारण ते न्यायक आहे. जो पश्चाताप करून स्वतःचे वस्त्र विटाळण्यापासून राहतो, संकट परिस्थिती आल्याबरोबर गुडघ्यावर येतो, प्रभू मी कुठेतरी चुकते, मला क्षमा. तो लगेच काय करतो? पश्चाताप करतो. विटाळलेली वस्त्र काय करतो? लगेच शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो. तो डागाळलेली वस्त्र शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो. पण प्रियांनो, वचन म्हणतं, तो आपली वस्त्र शुभ्र करून काय करतो? माझ्या बरोबर फिरतो. येस, आमेन. हालेलुया. माझ्या बरोबर सहभागिता करतो, माझ्या वचनात राहतो, माझ्या रात्रीत राहतो, माझ्या आत्मेने भरण्यासाठी भुकेला. हालेलुया. 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 तुझ्या जवळ आहे कोणती वस्त्र? हालेलुया. ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरते, कारण ते लायक आहे. आमची लायकी कोणी दाखवली? लायकी कशी? माझ्या बरोबर फिरण्याची लायकी तुझी. जगाचा राजा आहे, प्रधानमंत्री आला त्याच्या जवळ उभं राहू देणार नाही. काय म्हणू? हे तुझी लायकी चलो वाजत. जग निर्माण करता काय म्हणतो? त्या लायक तू आहेस.
हालेलुया. त्याच्या तारणाच्या वस्त्राने तुला आणि मला त्याने साथ दिलेला आहे. हालेलुया. किती आनंद पाहिजे. हालेलुया. काही लोकांना पैशाचा आनंद आहे, काही लोकांना काहीतरी मिळण्याचा आनंद आहे, लॉटरी लागण्याचा आनंद आहे. आम्हाला आनंद आहे त्या शांततेने भरण्याचा, आम्हाला आनंद आहे त्याच्या वचनाचा, आम्हाला आनंद आहे त्या सार्वकालिक जीवनात माझं नाव आहे, आम्हाला आनंद आहे माझी वस्त्र शुभ्र करण्याचा. हालेलुया. मला माहित आहे ना, सकाळपासून इतका आनंद की तो आनंद आज सकाळपासून माझ्या गगनात मावत नव्हता. मला माहित नव्हतं तो आनंद कशाचा होता, पण इथं बसल्यापासून दाखवलं त्याने. इतकं सामर्थ्य की त्या सामर्थ्य मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तो आत्मा उतरण्याचा आनंद होता आत्म्यामध्ये. हालेलुया. 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 उराना मध्ये कराबा सेकेनिबिल उराला बाजा कानाबा लाबा उराला बादी कानाबा. तुम्ही प्रत्येक जण वस्त्र शुभ्र केलेले नाही का? हालेलुया. आता वेळची गरज नाही. हालेलुया. आता घाबरायची गरज नाही. हालेलुया. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला आहे. आमेन म्हणा. काय मिळवलंय तुम्ही? हालेलुया. मला मी मनीषाला आणि मंगाला एक प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही लग्नात गेल्यानंतर उपास सोडाल का हो? त्या दोघींनी उत्तर दिलं नाही ताई. म्हणजे ते जगाशी समोरून तुम्हाला दोघीने का देवाच्या आत्म्याने त्यांचे ते शब्द ऐकून मला इतकं आनंद झाला. प्रभू एखाद्या म्हणते नाही आता लग्नात आलं खावंच लागलं, तर त्यांचे शब्द काय होते? नाही त्या नव्हत्या बोलत, त्यांच्याद्वारे आत्मा बोलत नाही. आम्ही तिथं जाऊन त्यांच्याबरोबर कनेक्शन बनवण्यावर आहे. आम्ही उपास सोडणार नाही म्हणे, आम्ही उपास सोडणार नाही म्हणता येईल, घरी येऊन सोडू. तर हे कोणी प्रगट केले आत्मेने त्यांच्याद्वारे की तू शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझं बरोबर. हालेलुया. हालेलुया. तर की त्याचं वचन म्हणते युगाशी समरूप होऊ नको, तर मनाच्या नवनीकरणाने स्वतःच काय कर? रूपांतर कर. हालेलुया. जग पवित्र जो विजय मिळवतो तर अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव कोरणार नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आत्ममंडळास काय म्हणतो तो ज्याला काळ आहे तो. परंतु आमची एक जबाबदारी देवता आम्हाला लायक बनवलंय. आज आम्ही म्हणत असत की पवित्र आत्मा मिळण्याच्या लायक आहे का प्रभू? पण आज आत्म्याने प्रगट केले तू लायक आहे. पण आमची जबाबदारी काय आहे? आमची वस्त्रे आम्हाला हालेलुया. आमची वस्त्र आम्हाला विटाळू द्यायची नाही. हालेलुया. हालेलुया. आमची वस्त्र आम्हाला विटाळू द्यायची नाही, कारण की जो वस्त्र परिधान करतो त्याचं नाव कुठं राहतं? हालेलुया. हालेलुया. परिस्थितीनुसार आम्हाला बदलायचं नाही. राग आल्यानंतर राग करायचा नाही, निंदा आली तर निंदा करायची नाही, जगातल्या गोष्टीमध्ये समरूप व्हायचं नाही. तर आमची शुभ्र वस्त्र आम्हाला विटाळू द्यायची नाही. आम्ही ते रोज वस्त्र शुद्ध करण्याचा रोज प्रयत्न करायचा. हालेलुया. 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 वचन ऐकू. त्याचे नाव कोरणार नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी काय करत त्याचे नाव
दाविदाची किल्ली आहे. कोणाजवळ आहे दाविदाची किल्ली? जो पवित्र व सत्य असून ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करीतो कोणी उघडीत नाही. हालेलुया. कारण काय म्हणते वचन? जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही. याचा प्रभूने उघडला रस्ता तर कोणी बंद करेल का? नाही. एक गहन पुत्र असं मी सांगते, तुम्ही ज्या गोष्टीसाठी आज रडताय ती परिस्थिती अशी पडत नाही, परत येणार नाही ना तुमची. हालेलुया. मी अनुभवलंय. मी ज्या गोष्टीसाठी प्रभूकडे रडायची ती गोष्ट आता मी विसरून गेली की ते वादळ होतं माझ्या जीवनावर. तर की त्याचा विसर पडल तर परत दिसणार नाही ते वादळ, परत येणार नाही तो हल्ला. तर की तुमच्या मध्ये त्याच्या आत्म्याच्या भिंती उभा राहतील. हालेलुया. 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 तो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही. हालेलुया. म्हणजे एकदा का त्याने रस्ता उघडला, कोणाचा पाप नाही बंद करणार, कोणाची मजाल नाही करणी कवटाळ करून बंद करणार. तर ती प्रियानो एकदा उघडलेला रस्ता येशूशिवाय कोणी बंद करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. ते कोणाच्याने बंद करत नाही. हालेलुया. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. पहा मी तू पुढे दार उघडले आहे. या सामे कोणता दार उघडले? जीवनाचं कोणतं दार उघडलंय? कोणतं दार उघडलंय? तुझ्या सुखासाठी ते दार मी काय केलंय? यस म्हणा. काय म्हणा? यस. काय म्हणतो पवित्र आत्मा? मी तुझ्यासाठी दार उघडले, स्वर्गाचं, आशीर्वादाचं, शांतीचं, बरकतीचं, सामर्थ्याचं. हालेलुया. 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 आपोआप तुम्हाला ती परिस्थिती बदलताना दिसते. तुम्ही मला प्रभू मी लय दिवस झाले मागितलं, आता कसं काय होतंय? तर देव म्हणतो आता मी तुझ्यासाठी दार उघडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. ते कोणाच्याने बंद करवणार नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तो माझे वचन पाळले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. हालेलुया. आम्हाला काय करायचे? प्रत्येक परिस्थितीत त्याचं नाव आमच्या जीवनात टिकवून ठेवायचं. हालेलुया. 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 वस्त्र डागळू द्यायचे नाही. हालेलुया. हालेलुया. पहा, जे सैतानाचे धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणतात तर तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईल. पहा, ते घेऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील. हालेलुया. हालेलुया. काय म्हणते वचन? तरी तू माझे वचन पाळले व माझे नाम स्वीकारले, नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी काही तुला देईल. हालेलुया. हालेलुया. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करते. म्हणजे जे तुला आज नाव ठेवतात का, कळाल्याचा अर्थ ते तर प्रभूचे नाही, तर तुला काय करते? नाव ठेवते. देव म्हणतो तुझ्या पायाजवळ मी ते आणेन, तुला देईन मी ते लोक जे तुला नाव ठेवते. तुझ्या जीवनात कार्य पाहून काय करतील? तुझ्या पायाजवळ येतील. कोण आणेल ते? कोण आणेल? मग आता तुम्हाला म्हणते हे देव देव करते का? आमेन. उद्या चालू तीच व्यक्ती काय म्हणेल? काय म्हणणार? कारण हे देवाचं वचन. देव म्हणतो की मी तुझ्या पायाजवळ ते आणेल. पण कारण की ते माझे नाहीत, पण ते दाखवते ते माझे आहेत. हालेलुया. हालेलुया. ते काय करेल? मी तुझ्या पायाजवळ, ते लोक मी तुला देईल. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर तुझी करेल. यस आमेन. बस किती आमच्यावर देव म्हणतो की तुझ्या जवळ तुला म्हणते प्रार्थना कर बरं. तुला नाव ठेवणाऱ्यावर लक्ष देऊ नको. तो म्हणतो ते तुझ्याकडे मी आणलं. हालेलुया. हालेलुया. आणि मी
प्रीती केली आहे हे समजून घेते असे मी करेन. म्हणजे तुझ्यामध्ये उन्नती दिसत. काय दिसत तुझ्यामध्ये? येशूच्या प्रीतीची उन्नती दिसत. तुझ्या बदलाव दिसत. तुझ्या घरात बदलाव, तुझ्या कमाईत बदलाव, तुझ्या कामात बदलाव, तुझी उन्नती त्यांच्या डोळ्याने दिसणार. ते काय म्हणते? खरंच येशू तुझ्यावर प्रीती करतो, खरंच येशू तुझ्या बरोबर आहे आणि खरंच देवाने तुला तारलेला. हालेलुया, हालेलुया. मग लोक नाव ठेवतील तर आम्हाला काय म्हणायचे? धन्यवाद. काय म्हणायचे सिस्टर? काय म्हणायचे सिस्टर? धन्यवाद. आत्मा करतात असं करत. आमेन. शेवटी चुकून काय म्हणाल? प्रिय मासाठी प्रार्थना कर, मनीषा मासाठी प्रार्थना कर, साक्षी मासाठी प्रार्थना कर, मंगल मासाठी प्रार्थना कर, सोनी मासाठी प्रार्थना कर. का? नाव ठेवणाऱ्याला देव बदलून टाकलं. त्यांना दाखवत तुझ्यात येशूची प्रीती आहे. मी तुझ्या वस्ती करत आहे. हालेलुया, हालेलुया. तू माझे थोराचे, माझे धीराचे वचन राखिले आहे. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे त्या परीक्षा प्रसंगातून मीही तुला राखील. आमेन. एवढा कोरोना आला, आमचा हल्ला झाला का? झाला का? मी तर इतकं आश्चर्य करते. माझा नवरा माझ्या घरात राहून माझ्या नवऱ्याला कोरोना झाला. झाला. आमच्या कोणी आठी करतो. जगावर येणारा प्रसंग आमच्यावर येईल, जगावर येणारी महामारी आमच्यावर येईल. नाही देव म्हणतो मी सगळं तुझ्यापासून काय करत दूर राखील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी लवकर येतो. हालेलुया. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझ्या आहे ते दृढ धरून राहा. हालेलुया. तुला मुकुट कोणी दिलाय? तुला काय करायचं? काय दृढ धरून राहायचंय? देवाची भक्ती. काय दृढ धरून राहायचंय? दगड मारणाऱ्याला म्हणा धन्यवाद, नाव ठेवणाऱ्याला म्हणा धन्यवाद, भांडणाऱ्याला म्हणा धन्यवाद. मला देवाचं नाव दृढ धरून राहायचं. तुमच्या बोलण्याने मी नाश पावणार नाही, पण मी तुमच्या बोलण्यावर जर मन केंद्रित केलं तर मी ते नाश पावणार. हालेलुया. मग मला कोणाला धरून राहायचंय? फक्त जगाच्या उद्धारकर्त्याला मला दूर धरून राहायचंय, मला चिटकून राहायचंय. तरी ती प्रत्येक क्षणाला तो माझ्या बाजूने येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरात एक स्तंभ करेल. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. आणि माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम, माझ्या देवाचे नगर, त्याचे नाव आणि माझे नाव मी. हालेलुया. काय म्हणतो देव? मी माझ्या मंदिराचा काय करू? त्याला खांब करू. हालेलुया. म्हणजे दावीद राजा म्हणतो मी जर तुझ्या मंदिराचा खांब असतो तर मी अहोरात्र काय केली असती तुझी? तसं खांब बनवून मंदिराचा खांब बनवून तुमचं शरीर काय आहे? काय आहे? काय आहे? देवाचं मंदिर. मग त्या मंदिरात अहोरात्र काय चालत? काय चालत? हालेलुया. प्रभू म्हणतो मी माझ्या मंदिराचं काम त्याला बनवल आणि मी माझं नाव त्याला मी नवीन यरूशलेम बनवल. हे सामे म्हणाल म्हणजे ख्रिस्ताची नगरी. लोक तुमच्याकडे येते माझ्यासाठी प्रार्थना करा. तुमच्याद्वारे येशू दिसेल. अरे येशूचं सामर्थ्य इथं आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. तुझ्यात ते सामर्थ्य दिसतं, तुझ्यात ते अभिषेक दिसतो, तुझ्यात ते अग्नी दिसते, तुझी ओळख तो आत्म्याने करेल. हालेलुया, हालेलुया. तुला लोकांना म्हणायची गरज नाही. मी प्रार्थनेवाली नाही. आपोआप देवाचा आत्मा कनेक्शन दाखवल. जायच्याकडं आणि प्रार्थना करून घे. बेचैन करून त्या आत्म्याला जाय.
जे रंजलेले पिडलेले ते तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला म्हणतील माझ्यासाठी प्रार्थना कर. हालेलुया हालेलुया. ही कनेक्शन कोण करील? हालेलुया हालेलुया. राष्ट्रामध्ये परमेश्वर. हालेलुया हालेलुया. मग कोणाची सभा मानायची आम्हाला? येशू ख्रिस्ताची. कोणाला धरून धरून राहायचंय? कळालं? त्यांनी मला लय नाव ठेवलं. आनंद करावं. मला आज पवित्र आत्म्याने गोष्ट विचारली. मी प्रार्थना करत होते, प्रभू इथं भरपूर लोक येऊ दे. माझी प्रार्थना चालू होती. हे भगवंत तू उभं केलं अनेक आत्मे जिंकण्यासाठी. मला देवाच्या आत्म्याने एक गोष्ट सांगितली. भरपूर लोक इथे येतील पण तुला चेष्टा करणारे लोक किती उभा राहतात. थोडेच यायला लागले ती इतकी तुझी चेष्टा टिंगल तुझ्याबद्दल काय काय होते. मी म्हटलं प्रभू माझं समर्पण आहे. मला मरावं लागलं तरी चालेल. ही चेष्टा तर काहीच नाहीये. हालेलुया. माझं समर्पण काय आहे? तुझ्या नावाने जर मला मरावं लागलं तरी मी चालेल. हे तर काहीच नाही. मी सहन करेन प्रभू. पण तुझा हालेलुया. ते शब्द बोलल्याबरोबर देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य परत माझ्यामध्ये आम्ही कोणासाठी जगणार झालो? लोक बोलते पण आम्ही ते सोडून द्यावं का? तुला जास्त वाढावं तर ते आम्हाला देवाच्या नजरेत काय म्हणायचं? हालेलुया. माझी किती चेष्टा केली, टिंगल केली, काय काय माझ्या नावाने बोललं गेलं. पण मी म्हटलं नाही, मला थोडी बोलत होते. कोणाला बोलत आहे? मी पापी का नीतिमान आहे कोण ठरवणार? त्याने ठरवलं मी पापी आहे, मी कबूल करते. मग माझ्या पापावर पांघरून कोणी घातलं? हालेलुया. माझे दोष कोण मिटवतो? फक्त परमेश्वर. ज्यांनी मला झाकलंय उघड करणारं कोण? ज्यांनी मला पवित्र गणलंय पापी ठरवणारं कोण? येशूश्वर नाहीये. हालेलुया. म्हटलं प्रभू माझं समर्पण बोलू दे ना, येऊ दे ना नाव. तुझा उद्देश तुझं काय? हालेलुया हालेलुया. आम्हाला कोणासाठी जगायचंय? रास्ता मुश्किल में आएगी.
सजीवनी पुस्तकात तुझं नाव पडणार नाही. शिवटाळ्याने वस्त्रधारी शोभना केलेली आहे. ढगाळाने वस्त्रधारी शोभना केलेली आहे. तुझ्यामध्ये काम करणार. तुझ्यामध्ये काम करणार. त्याने तुझ्याशी करार केला. तुला अनाथ सोडणार. तुला टाकणार. शेवटच्या अंतापर्यंत तुझ्याबरोबर. त्याचा आहे. तो माझ्यामध्ये राहतो, मी त्याचमध्ये राहतो. मी बाबू त्याच्यामध्ये राहतो. मी त्यांच्याबरोबर जेवी सहभागीला करेन. आयुष्यामध्ये विराज. महिमा गौरव करण्यासाठी आम्हाला तुझ्या गौरवशाली नावाने मागतो काय. आमेन. हालेलुया. 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 एनर्जी आली का? हालेलुया. किती सामर्थ्य अद्भुत अद्भुत आता सध्या पण माझ्या शरीरामध्ये ते सामर्थ्य मी महसूस करत. हालेलुया. यांना मला मी साधी नाही. मी साधा नाहीये. साधा मी साधी का? तो माझ्यामध्ये काय तो बोला. जगाचा राजा तो माझ्यामध्ये आहे. तो माझ्यामध्ये आहे. हालेलुया. कुणी कुणी अनुभवलं अद्भुत सामर्थ्य. फक्त सध्या पण माझ्या शरीरामध्ये ते सामर्थ्य लो होत. इकडे खाली दिसलं का? सामर्थ्य सध्या माझ्या शरीरात असं महसूस करत आहे. खूप सामर्थ्य शरीरातून ते सामर्थ्य अक्षरशः इकडे मग ते पाच आपण यीशु मसीह की यीशु मसीह की यीशु मसीह की सुंदर सुंदर पिल्लांनो यीशु मसीह की यीशु मसीह की घरी गेल्यावर मग ते पाच पाठ करा. मोठी शपथ पाहू नको. शब्द परमेश्वराकडे खऱ्या कर. शब्द परमेश्वराकडे खऱ्या कर. म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो. शपथ पाहूच नका. वर्गाची नका. कारण ते देवाचे राजाचं नाही. शपथ वाहू नका. वाचली स्वर्गाची पण नको. डोळ्याबद्दल डोळा. दाताबद्दल दात. सांगितले होते. तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो. दुष्टाला अडू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो. त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर
एकाला मारतो त्याच्या